जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज 46वा दिवस आहे. काल रात्री पण आग्र्याचे थांबलेलो. तर इथून मथुरा साधारण 50-51 किलोमीटर आहे. तर इथून आपण निघतोय, तयारी आपली झालेली आहे. तर चला, तर ही रूम होती आणि बाकी मग खालीच भेटू. चला चला. नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. तर आपण काल रात्री आपण आग्र्याच्या पुढे म्हणजे मथुरापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावरती आपण हॉटेल कृष्णा येथे मुक्काम केलेला. तर आपली तयारी झालेली आहे. तर हे हॉटेलचे मालक आहेत. आपका नाम क्या? मदनलाल. म्हणजे सहकार्य केला उत्कृष्ट आहे. आणि काल आता जेवणाची पण सोय केली, पैसे पण नाही घेतले, आता चाय पण दिली. तर चलो साजी चलते. आपले जो सहकार्य किया बहुत बड़ी बात है. तुम्हारा नाम क्या बताइए? अर्जुन सिंह. चलो. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांच्या नामघोषात आज शिवरायांच्या वारीचा 46वा दिवसाची सुरुवात झालेली आहे. जय भवानी, जय शिवराय. आता समोर आपल्याला बोर्ड दिसतोय, मथुरा 47, फरीदाबाद 166, दिल्ली 192. आपल्याला साधारणतः 280 समथिंग किलोमीटर आहे. पानिपत दिल्लीच्या पुढे. चला निघूया. आता मागे ना मरियम का मकबरा गेला, नाव ऐकलं का वाटतं. बहुतेक औरंगजेबचा कोण मुलगी मे बी असेल. मथुरा अजून 41, 180. ग्वालियर 135, मथुरा 30, फरीदाबाद 150. चलो दिल्ली. यूपीमध्ये माकडं बघ कशी आहेत, अशी गँग. आता 3:40 झाले आहेत आणि मथुरा शहर, मथुरा जंक्शन हे उजवीकडे, वृंदावन सरळ, भरतपूर सरळ, दिल्ली सरळ. आपण सरळ चाललो आहे. आपलं डिस्टन्स झाले 43 किलोमीटर. खालची गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे ती. 4 वाजले. मथुराच्या पुढे पण आलो आहे. ब्रिजवरती एवढी गर्दी आहे बघा. पुढचा ब्रिज पण गर्दीवर दिसतो. समोर बघतोय ना, हे जय गुरुदेव मंदिर आहे. केवढं मोठं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, बघू शकतो. मथुरा शहर उजवीकडून 1 किलोमीटर आहे. 141, डावीकडे 34. मातीची मडकी वगैरे. चाय प्यायचं मूड झालं आहे, पण चाय कुठे दिसत नाही. आपल्याला असे 51 किलोमीटर पूर्ण झाले आणि वेळ झाले 4:20. मी चायसाठी बीचच्या खालून चाललो आहे. चायवाले भेटतात पण प्रॉपर नाही. इकडे मथुराला आलो ना, कुल्हड चहा पितो. म्हणजे आता प्रत्येक स्टेटमध्ये कुल्हड चहा पियालो. इकडे कुल्हड चहा चालते जास्त करून. त्याला माती जेवढा स्मेल आहे, त्याला सुगंध आहे, मस्त वाटतं इथं कुल्हड चहा. आता आपण वृंदावनला पोचलेलो आहोत. डावीकडे गोवर्धन आहे, उजवीकडे वृंदावन आहे. तर इथे आपण गुगल मॅपवर सर्च केलं तर इकडे खूप एक्सपेन्सिव्ह हॉटेल्स भेटतात आहे. म्हणजे आता काय तेवढे धार्मिक स्थळ आहेत. आता व्यवसायाचा खूप खर्च झालेला आहे. त्यासाठी आपण जरा पुढे जाणार आहोत आणि तिकडे आपण मुक्काम करणार आहोत. चला तर. आता जैत आले, जैत. आणि टायमिंग काय झालं आहे 6:19. आपला डिस्टन्स झाला आहे 64 किलोमीटर. प्रॉपरचा लॉज भेटत नाही, त्यामुळे आपला प्रवास चाललाय. कंटाळा नाही आला आहे, पण आज इच्छा झाली अशी मनात की वृंदावनला थांबूया.
आपण तर कोणत्या देवाच्या पाया पडत नाही, कोणत्या देवासमोर आपण नतमस्तक होत नाही, तर मंदिरात जाण्याचा संबंध येत नाही. फक्त असंच मनापासून वाटलं आपण इथे थांबावं, मुक्काम करावा. माझी बहिणीला खूप हे होती खूप देव होती, पण खूप करायचं. बहिणीनंतर ना आपण सगळं संपलं. आता कधीच कोणावर विश्वास नाही आहे आणि नसणार पण. साक्षात देव जरी प्रकट झाला ना तरी पण नसणार. छत्रपती शिवरायांचं शिवाज्ञाचं पालन आयुष्यभर बस. पहिले आता दिल्ली 127 आणि आता ड्रायव्हिंग झालं आहे 6:45. आपलं डिस्टन्स झालं आहे 68. तर हे असं असतं. कारण मला डाऊट होता हे जेवढी धार्मिक स्थळं आहेत ना फक्त व्यवसायच झालं आहे. मंदिरांपासून मंदिराच्या बाहेर जेवढी पण दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, फक्त आणि फक्त व्यवसाय. तोंडाला येईल तो रेट. 2-3 लॉज बघितले, 1000, 1200, 1500 तोंडाला येईल. त्याचा घाटाचं पाणी पितोय. आज पूर्ण स्टेट लेवलमध्ये पूर्ण पितोय, नॅशनल लेवलला बोला. तर आपल्याला रेट माहिती आहे कुठे काय असणार. तो काही उगाच तोंडाला येईल तो रेट. मग आता पुढे चाललो आहे जेणेकरून माझ्याकडे डिस्टन्स कमी होईल पाणीपतचं. चला. UPमध्ये ना प्रचंड प्रमाणात होतं. आता MP केलं, महाराष्ट्र, राजस्थान, पण एवढं नाही. अति पैशाला म्हणजे खूप. मागाशी एक लॉज बघितलं 1200, हा पण 1200. आता गावा 1 रुपया भी कम नहीं होगा. तुझ्या 1 रुपयाने का मी बंगला बांधू काय. आता आपण छाता गावाजवळ आलो आहे. छाता बोलतो आहे गावाचं नाव काय शहर जे पण XYZ. तर मला मागाशी मागे सांगितलं की छातामध्ये तुम्हाला स्वस्त रूम भेटतील. तर बघू आता. आपले 83 किलोमीटर झाले आहेत आणि टायमिंग आता 8, 8:15 समथिंग असेल. बघू. 9:30 वाजलेत. आपण छाता म्हणून एक गाव आहे आणि साधारणतः आता आपल्याला 84 किलोमीटर आपला रन झालं आहे. तर एका ठिकाणी एक रूम भेटली आहे. महागडीच आहे पण नाईलाच आहे, का ऑप्शन नाही आपल्याकडे. मी ते गिझर वगैरे काय नाही, ते जुगाड करावं लागणार आजच्यासारखंच. तर चला. 9:30 झालेत. आपण 10:30 वाजतात निघू, लेट निघू, कारण ऑलरेडी इकडे लेट झालं रूम भेटता. जेवायचं आपलं, फ्रेश व्हायचं, फ्रेश होऊन जेवायला जाऊ बाहेर. आमचं हॉटेलच आहे आणि इकडे कसं आहे मॅक्स हॉटेल्सवाल्यांचेच लॉजेस वगैरे असतात. चला. तो आपण फ्राईड राईस मागवलेला व्हेजमध्येच. तर आणि रूममध्ये आणून दिले. आता फ्राईड राईस खाऊ. फ्रेश बिश व्हायचं आहे, कपडे वगैरे धुवायचे आहेत. सगळी मगजमारी आहे. बाहेर असतो ना असं का आपल्यालाच करावं लागतो बाबा. हे मोठेपणा शहाणपणा करून काहीच होत नाही. पैशाचा मात तर चालतच नाही. हा खर्च होतो तो भाग वेगळा आहे, पण ज्या पण गोष्टी आपल्या करायच्या त्या आपल्या स्वतःहूनच करायच्या. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. आज 47वा दिवस आहे बघा. दिवस किती वाढत चाललेत. तर काल छाता इथे आपण मुक्काम केलेला. तर इथून आता आपण चाललो आहे फरीदाबाद, तिथून दिल्ली. तर दिल्ली करत पानिपत. तर चला तर निघूया बाहेर, नाश्ता वगैरे करूया, चाय पिऊया आणि प्रवासाला लागूया. तर ही रूम होती छाता येथील. नमस्कार. तर आज 47वा दिवस आहे आणि काल रात्री आपण हॉटेल RPL रूम्स इथे आपण मुक्काम केला. तर हे हॉटेल RPL रूम्स आहे. तर सायकल आपली आतमध्ये होती. आता आपली पूर्ण सायकल तयार झालेली आहे. सायकल आपण खास करून बघतो त्याने आतमध्ये हॉटेलमध्ये लावायला दिली जागा. जे असं असतं त्यासाठी आपल्याला हॉटेल्स वगैरे आपण प्रिफर करते, पण सायकल आपली सुरक्षित राहतील त्याच्या हिशोबाने. तर आता बाहेर आणली आहे सायकल, धुतली आहे पूर्ण. महाराजांना पण मस्त पाण्याने स्वच्छ साफ केलं आहे. पुण्यात आपल्याकडे फुलं हारबीर भेटेल, पण तसं त्या प्रकारे आपण महाराजांना हार वगैरे फुलं घालू. आपलं GPS सेट झालेलं आहे 0. चला तर निघूया फरीदाबाद मार्गे दिल्ली करत पानिपत. 10:55 झालेत. तर छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांच्या नामघोषामध्ये आपला 47व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. चला तर निघूया. आता पानिपत आपला टप्पा राहील आहे आणि त्यानंतर मग थेट प्रवास आपला लडाखचा असणार आहे, जो फार मोठा, अतिशय खडतर आणि खडतर म्हणजे खडतरच असणार आहे. आयुष्यामध्ये आपण बर्फ आपण फक्त फ्रीजमध्येच बघितलं आहे, स्पष्टच सांगतो. तर अशा ठिकाणाला जायचं आहे. छत्रपती शिवराय यांना जगातील सगळ्यात उंच अशा मोटरेबल पास, त्याला ओमलिंगला असं म्हणतात, तिथे जायचं आहे.
महाराजांनी घेऊन कारण जेणेकरून छत्रपती शिवरायांचं जे व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे जगामध्ये ते पुन्हा जगाला दाखवून द्यायचं आहे. चला निघूया. आता इथून कोसी आहे ना 4 किलोमीटर अंतरावरती आहे. जसं आपण कोसी क्रॉस करतोय आपण सरळ सरळ हरियाणामध्ये प्रवेश करतोय. चला फरीदाबाद आहे ना 80 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपण आज फरीदाबादला नाही, फरीदाबादच्या अगोदर थांबूया. का माहिती आहे आपण सिटीमध्ये गेलो ना फुल लागणार, फुल म्हणजे फुल लागणार, तुम्हाला माहितीच आहे. तर अगोदर थांबूया आणि उद्या मग आपण दिल्लीला मुक्काम करू. चला समोर दिसत आहे कोसी आहे, उत्तर प्रदेशमधील शेवटचं गाव. तिथून मग पुढे आपला हरियाणा चालू होणार. सर्व गाड्या एच.आरच झाल्या. ही बाउंड्री आहे UP आणि हरियाणाची. आता 4 वाजले आहेत आणि आपलं डिस्टन्स झालं 42 किलोमीटर. आता पुढे 12 किलोमीटरवरती पलवाल म्हणून गाव आहे. सकाळपासून आपल्याला असा स्नॅक्स वगैरे ह्या कुठे काय भेटलंच नाही. शेवटी कसं आहे राज्य बदलतं ना तर तिकडचं खाणं पिणं वेशभूषा भाषा सर्व काही बदलतात. तर त्यामुळे इथे काहीच भेटलं नसतं नाश्ता वगैरे म्हणजे स्नॅक्स वगैरे. तर जिलेबी वगैरे असं काही ना काही आयटम बघतो ना हलका फुलका खट्टा मिठा, आपला का खट्टा मिठा बोलतो आहे, नमकीन आयटम पुढेच नाही. आता पलवाल लागतं आहे गाव, तिकडे काय भेटेल कदाचित माहीत नाही. कुंडली डावीकडे दिल्ली सरळ. एक सुंदर बोर्ड दिसतोय जो ॲक्च्युली आपल्याला खूप पुढे लागणार आहे पण ॲडव्हान्समध्ये इकडे दिसतोय. तर तुम्हाला जवळून दाखवतो मी. गाझियाबाद 93 डावीकडे, मेरठ 120 समथिंग, हरिद्वार 266, देहरादून डावीकडे, चंदीगड 351, शिमला 450 सगळं डावीकडे. आपल्याला सरळ जायचं आहे मग सगळं डावीकडे येतं. चेक करावं लागेल. बोर्ड पोचतात लघु सचिवालय डावीकडे, न्यायिक परिसर डावीकडे. दिल्ली साधारण 64 किलोमीटर आहे इथून. इथे आपण उद्या पोचणार आहोत, आज नाही. हां छान आहे छान आहे. रोड साईडवरच चाललं सांभाळून. किती आहे ना कळतं रोडबद्दल. ती माणसं बाबा नीचे आहेत आपल्याला उडवतील. आता एका ठिकाणी थांबलेलो चाय प्यायला, माझा गॅस संपलेला, अर्धा पाऊण तास झाला आणि मला पण कसं माझा पण काम करायचं होतं बसलो. अर्धा पाऊण तास झाला, जाऊ दे आपलं काम झालं. संध्याकाळ झाली तशी थंडी वाढते, थंडी वाढते तसं आपला सायकलचा स्पीड पण वाढतो. छान आहे आणि ही स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे आपल्याला लडाखला पण चालू दे बाबा. कारण येथील जी थंडी आहे ही साधारण 13, 14, 15 डिग्रीमध्ये असते आणि आपल्याला जायचं आहे ते -7, 8 समथिंग असणार आहे. त्यामुळे आपण तेवढं कॉम्फर्टेबल असलं पाहिजे त्या क्लायमेटसाठी. चल मला एखादा काय रूल कळाला नाही. रॉंग वेने सगळे गाड्या चालले आणि आम्ही राईट वेने चाललो आहे. पलवाल आहे पलवाल. मराठीमध्ये आपण पळवळ बोलतो पण हिंदीमध्ये पलवल आणि या शहराचं नाव आहे. नावं सगळी भयंकर विचित्र आहेत. राईटने जायचं आहे. पाणीमध्ये कोण 180 दाखवतो आहे आणि दिल्ली 82. मगाशी काहीतरी कमी दाखवतं 66 समथिंग, काय कळत नाही. जे काय असेल ते आपल्याला जायचं आहे. हा रस्ता बरोबरच आहे. चला पलवल खूप मोठं शहर दिसतंय. गुगल मॅपवर दिसलेला जसं आता आपल्याला बोलतो आहे ना फरीदाबाद ते पण तसंच असतं. आणि दिल्ली सगळं बोलण्यास सोय नाही. तिथे काय ऑब्वियसली असणार मुंबईसारखंच. देशाची राजधानी आहे शेवटी पण आर्थिक राजधानी तर मुंबईच आहे ना बाबा. का भारतामध्ये मॅक्स टू मॅक्स इन्कम टॅक्स GST पेड करणारा मुंबई महाराष्ट्राचं आणि त्यावर संपूर्ण देश चालतं. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये राजकारण एवढा खालच्या पातळीला चालतं आहे. कारण तेच आहे
टॅक्सेस पलवल सिटी दिल्ली सरळ. चला, कारण 2 किलोमीटर पूर्वी मी दिल्ली बघितला 84 किलोमीटर, मगाशी बोर्डवर बघितला 56, आता इकडे दाखवतं 55. काय बाबा यांचं काय खरं नाही. खैर आपलं आता 57 किलोमीटर झालं आहे आणि 3-4 किलोमीटर खेचली. आपण 60-61 स्टोर आपण आहे ना रूमचं बघूया, कारण कालचं आजचं एडिटिंग पण करायचं आहे. उद्या टेन्शन उद्या बघू. चला, आता मगाशी पलवल गेलं तर आता बघवलं आलं आहे आणि आपलं डिस्टन्स झालं तर 60.5. तर आता आपण आज बघवल्यालाच थांबूया. आता पुढे सिटी येईल बघवला, म्हणजे हायवे शहर तर आतमध्ये असणार. जसं पलवल बघितलं आतमध्ये कोण गेला नाही, बाहेर तर एवढा पसरलेला, मग आतमध्ये का असणार. आणि गोष्ट सांगावीशी वाटते मला की आपण आत्तापर्यंत 5 राज्य पूर्ण केली आहेत, महाराष्ट्र पकडून. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आता हरियाणा. येथील रस्ते बघा, मी जेव्हापासून आलो तेव्हापासून बघतोय तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की भारतामध्ये सर्वात जास्त इन्कम टॅक्स पेअर हा महाराष्ट्र आहे, सर्वात जास्त GST पेअर हा महाराष्ट्र आहे. आणि एवढं असूनसुद्धा सगळ्यात खराब रस्ते फक्त महाराष्ट्राचेच आहेत, खास करून मुंबई, ठाणा आणि मुंबई कोकण विभाग वगैरे. तर हे सगळेचे सगळे कंत्राटदार जे पण आहेत हे फक्त पैसे वाटपाला बसले आहेत. नगर परिषद जे आहेत ना, हे कॉन्ट्रॅक्टर वगैरे सर्व फक्त नगरसेवक, तिकडचे आमदार, खासदार, समाजसेवक हे सगळ्यांचे खिशे भरत त्यावर रस्त्यावरचे काम आहेत ना हे सर्व खूप पट्टीची चालतात. आणि त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील रस्त्यांची बेकार. रस्ते बघा, इथे पाणी आहे ते रस्ते बघा एकदम नीट अँड क्लीन. इथे चौकात आलो, चौकातला रस्ता पण बघा, समजणं गरजेचं. आपल्याला एक टोल लागलाय, टोलचं काय नाव दिलं तर नाही. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. टोलला काय नाव गाव पूर्ण काहीच नाही, केवळ फास्ट आहे. 7:30 झालेत आणि समोर बोर्ड बघा, दिल्ली 41, फरीदाबाद 15, बल्लभगड 5, असं आपण ऑलमोस्ट पोहोचतो आहे. रोड साईड पूर्ण बघा, सगळे रिसॉर्ट, पॅलेस वगैरे आहेत. आता काय होतं काय माहिती नाही, फरीदाबादला स्वस्तामध्ये रूम दिसतात, इकडून 16 किलोमीटर 15 किलोमीटर आहे. चला बघूया वाटेचे काय भेटेल ते. आपण ऑलमोस्ट फरीदाबादमध्ये पोहोचलो आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये लग्न आहे, प्रत्येक हॉटेलमध्ये बघा ना, एकदम टाईप सिटी टाईप झालं एकदम. हे सगळी रॉयल लग्न वगैरे ना फक्त एक शो आहे, बाकी काही नाही. आयुष्यभर साथ देणारे ते नंतर 2 दिवसानंतर चालू होते नॉर्मल लाईफ. हे फक्त 1-2 दिवसाची नाटकं आहेत, त्याला काहीच अर्थ नसतं. एअरपोर्टच्या आसपास अलवर किती लांब आहे बघा. हा तिथून पण अलवरला जायला रस्ता आहे, 87 किलोमीटर. दिल्ली 40 राहिले, दौसा पण आहे 22 किलोमीटर. आपल्याला सरळच जायचं. ॲक्सिडेंट बघा, सायकल आणि बाईक, अति छानपणा. जे रॉंग साईड येतात ना त्याचे परिणाम आहेत असे. सुधारणार कधी कोण कधी काय माहिती, सिग्नल द्यायचा माहिती नाही काय नाही, त्याचे मुर्गाचे कारभार करणार. काय सावण घ्यायला आलो आहे, आता एंड मुमेंटला कळत नाही, भेटत पण नाही. आता टायमिंग झाले बरोबर 8. आपला डिस्टन्स झालं आहे 75.5. बल्लभगड आहे साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरती आणि दिल्ली आहे 35-36. आता हे जे ट्रॅफिक आहे, हा जो असा रस्ता आहे ब्रिज टू ब्रिज, हे आपल्या बहुतेक मला वाटतं हरियाणा पाणीपतपर्यंत आपल्याला कदाचित भेटू शकतं. असंच हालत पूर्ण खराब आहे. पोल्युशन बघताय का, सगळं व्हाईट झालं आहे, हालत खराब बाबा. दिल्ली बचके रहियो, असं झालं तर काय खरं नाही तुमचं. आजारपण रोगराई वाढतच जाणार. हे प्लांटेशन बघा कुठेच नाही इकडे आजूबाजूला, एखादून अशी झाड आहेत, डिवायडर पूर्ण खाली आहेत. अशा प्रकारे मग ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही तर काय होणार. फरीदाबादची मेट्रो दिसते, मेट्रोच आहे चालू आहे. आपण आता इकडे काय रूम घेतली आहे बघा,
तर सायकल अशी आपली सेफ जाते प्रत्येक वेळेला. तर यासाठी एवढा खर्च करावा लागतो का पैसा महत्त्वाचा नाही. सायकल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांना जपणं, त्यांची काळजी घेणे हे आपलं परम कर्तव्य. प्रॉपर सिटीमध्ये आहे तर त्यामुळे ठिकठिकाणी तुटच आहे. तर क्राऊन सिटी. तर इथे आपण ही रूम घेतली आहे, बघू शकता तुम्ही. सायकल बघितली ना तर प्रत्येक ठिकाणी आपण अशीच सायकल लावतो आणि प्रत्येक आठवलं ना, आता ज्यावेळी आठवलं म्हणून तुम्हाला मुद्दामून दाखवलं की सायकल आपली अशी प्रॉपर सेफ असते प्रत्येक ठिकाणी. हा 47वा दिवस आहे, 47वा लॉज आहे. चला तर फ्रेश होऊन आज व्हिडिओ एडिटिंग करायची आहे. आजचा तुम्हाला उद्या भेटेल. चला तर जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.